वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 10 डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स मधील प्रॅक्टिस सेट 10.2 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन, डिवाइड अँड राईट दी क्वोशंट अँड दी रिमाइंडर. अँड फर्स्ट एक्झाम्पल इज y स्क्वेअर प्लस 10y प्लस 24 डिवायडेड बाय y प्लस 4. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर y स्क्वेअर प्लस 10y प्लस 24 या 3 अनलाइक टर्म्स आहेत. दॅट मीन्स ही एक ट्रायनोमियल आहे. जितक्या आणि ट्रायनोमियलला y प्लस 4 दॅट मीन्स या बायनोमियलनी डिव्हाइड करायचं आहे. आपण प्रॅक्टिस सेट 10.1 मध्ये काय स्टडी केलेलं आहे की इथं जी टर्म होती ती मोनोमियल होती. दॅट मीन्स मोनोमियलनी आपण मोनोमियलला, त्यानंतर बायनोमियलला, त्यानंतर ट्रायनोमियलला आणि त्यानंतर पॉलिनॉमियलला डिव्हाइड केलेलं आहे. बट 10.2 मध्ये आपल्याला ही जी टर्म आहे, ज्या टर्मनी डिव्हाइड करायचं आहे ती बायनोमियल दिलेली आहे. डोंट वरी, आपण त्याच प्रोसेसनी जाणार आहोत. आपण सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सी दी फर्स्ट एक्झाम्पल, y स्क्वेअर प्लस 10y प्लस 24 डिवायडेड बाय y प्लस 4. हेच आपण कसं लिहू शकतो? ही जी बायनोमियल आहे ती डिव्हिजर म्हणून येणार आहे. त्यानंतर ही जी ट्रायनोमियल आहे ती डिव्हिडंड. इज इट क्लियर? सो राईट y स्क्वेअर प्लस 10y प्लस 24. इज इट क्लियर? आता ही जरी बायनोमियल असली तरी सुरुवातीला आपण पहिल्या टर्मलाच डिव्हाइड करणार आहोत. इज इट क्लियर? सो हेच आपण रफमध्ये साईडला करून घेऊया. ते मेन्शन करूया रफवर. सो ही पहिली टर्म आणि ही पहिली टर्म या दोन्ही टर्ममध्ये आता आपल्याला डिव्हायडेशन करायचं आहे. दॅट मीन्स हेच आपण कसं लिहू शकतो? y स्क्वेअर दॅट मीन्स y इंटू y. इज इट क्लियर? डिवायडेड बाय y. इज इट क्लियर? इथं काय होईल? yला y कॅन्सल होईल. सो आन्सर काय राहणार आहे? y ओनली. इज इट क्लियर? सो राईट y हियर. दॅट मीन्स वी हॅव टू राईट y. इज इट क्लियर? त्यानंतर y आणि ही टर्म यांचं मल्टिप्लिकेशन आपण इथं सबस्ट्रॅक्ट करत असतो. सो इथं आपण मल्टिप्लिकेशन घेऊया y इंटू y प्लस 4. इज इट क्लियर? सो मल्टिप्लिकेशन काय? y इंटू y दॅट मीन्स या ब्रॅकेटला yने आपण मल्टिप्लाय करतो आहोत. सुरुवातीला या टर्मला आणि त्यानंतर या टर्मला. इज इट क्लियर? y इंटू y स्क्वेअर, त्यानंतर y इंटू 4 दॅट मीन्स प्लस 4y. इज इट क्लियर? हे जे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे ते आपल्याला इथं सबस्ट्रॅक्ट करावं लागतं. सो वी कॅन राईट y स्क्वेअर प्लस 4y. इज इट क्लियर? इथं साईन काय होतील? चेंज होतील. सबस्ट्रॅक्शन असल्यामुळे साईन चेंज होतील. सो y स्क्वेअर प्लसमध्ये आहे, इथं मायनसमध्ये आहे. सो ऑपोजिट टर्म झाल्या एकमेकांना कॅन्सल होतील. त्यानंतर प्लस y प्लस 10y आणि मायनस 4y म्हणजे आन्सर किती आलेलं? प्लस 10 मायनस 4 दॅट मीन्स 6y. इज इट क्लियर? 6y आणि त्यानंतर रिमेनिंग जी टर्म आहे ते ॲज इट इज ड्रॉप डाऊन होईल. इज इट क्लियर? प्लस 24. इज इट क्लियर? आता 6yला yने डिवाइड करायचं आहे. सो राईट हियर 6y डिवायडेड बाय y. तर इथं काय होईल? yला y कॅन्सल होईल. सो शिल्लक काय राहिलं? 6 दॅट मीन्स प्लस 6. सो राईट हियर प्लस 6. इज इट क्लियर? आता प्लस 6नी या टर्मला आपल्याला काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. सो वी कॅन राईट 6 मल्टिप्लाय बाय y प्लस 4. इज इट क्लियर? म्हणजेच काय? 6 इंटू y दॅट मीन्स 6y आणि 6 इंटू 4 दॅट मीन्स 24 प्लस 24. हे मल्टिप्लिकेशन इथं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सो सबस्ट्रॅक्ट 6y प्लस 24. सबस्ट्रॅक्शन असल्यामुळं साईन चेंज होईल. इज इट क्लियर? सो ऑपोजिट टर्म झाल्या प्लस 6y मायनस 6y कॅन्सल होतील. त्यानंतर प्लस 24 मायनस 24. इज इट क्लियर? इथं साईन चेंज झालेला आहे मायनस 24 दॅट मीन्स कट होतील. इज इट क्लियर? सो रिमाइंडर काय आहे? 0 0. इज इट क्लियर? सो वी हॅव टू राईट क्वोशंट अँड दी रिमाइंडर. सो क्वोशंट काय आलेला आहे? y प्लस 6. इज इट क्लियर? सो राईट हियर क्वोशंट इट इज y प्लस 6. इज इट क्लियर? त्यानंतर रिमाइंडर
इट इज 0. इज इट क्लिअर? हे आहे ते रफ वर्क आहे. हे मेन्शन केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी चालेल. देन नेक्स्ट एक्झाम्पल. सी दी सेकंड वन. p स्क्वेअर प्लस 7p मायनस 5 डिवायडेड बाय p प्लस 3. दॅट मीन्स या ट्रायनोमियलला या बायनोमियलनी डिवाइड करायचं आहे. दॅट मीन्स वी कॅन राईट p plus 3 here. That means as a divisor and trinomial dividend म्हणून येईल p square plus 7p minus 5. इज इट क्लिअर? या पहिल्या टर्मनी पहिल्या टर्मलाच आता डिवाइड करायचं आहे. सो इथं आपण रफमध्ये काय लिहू शकतो? p स्क्वेअर दॅट मीन्स p इंटू p. इज इट क्लिअर? अपॉन p. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं काय होईल? p ला p कॅन्सल होईल. आन्सर काय राहणार आहे? p ओनली. इज इट क्लिअर? सो राईट हिअर p. त्यानंतर p आणि p प्लस 3 यांचं मल्टिप्लिकेशन इथं सबट्रॅक्ट करायचं आहे. सो वी कॅन राईट p इंटू p प्लस 3. इज इट क्लिअर? तर हे मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स pनी pला मल्टिप्लाय करायचं आणि त्यानंतर pनी ह्या सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आन्सर काय येणार आहे? p इंटू p दॅट मीन्स p स्क्वेअर. इज इट क्लिअर? p इंटू प्लस 3 दॅट मीन्स प्लस 3p. इज इट क्लिअर? हे जे आलेले आन्सर आहे ते आपल्याला इथं सबट्रॅक्ट करायचं आहे. सो p स्क्वेअर प्लस 3p. इज इट क्लिअर? इथं काय होतील? साईन चेंज होतील. मायनस असल्यामुळे साईन हे चेंज होऊन येतात. सो p स्क्वेअरला p स्क्वेअर कॅन्सल होतील, ऑपोजिट टर्म्स झाल्या. त्यानंतर 7p मायनस 3p म्हणजेच 4p. इज इट क्लिअर? त्यानंतर ही जी रिमेनिंग टर्म आहे ती ॲज इट इज ड्रॉप डाऊन होईल. सो राईट -5 हिअर. त्यानंतर तर 4pला pनी डिवाइड करायचं आहे. सो राईट हिअर 4p डिवायडेड बाय p. आता काय होईल? pला p कॅन्सल होईल. सो आन्सर किती? 4. इज इट क्लिअर? सो राईट हिअर प्लस 4. तर प्लस 4नी p प्लस 3ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 4p प्लस 3. तर हे मल्टिप्लिकेशन 4नी pला दॅट मीन्स 4p. त्यानंतर 4 इंटू 3 दॅट मीन्स 12 प्लस 12. इज इट क्लिअर? हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते इथं सबट्रॅक्ट करायचं आहे. 4p प्लस 12. इज इट क्लिअर? तर सबट्रॅक्शन असल्यामुळं तर साईन चेंज होतील. इज इट क्लिअर? सो 4p आणि -4p ऑपोजिट टर्म्स झाल्या. सो कॅन्सल होतील. त्यानंतर -5 आणि -12 हे साईन आहे. आता -5 आणि -12 -17. इज इट क्लिअर? देन राईट क्वेश्चन. क्वेश्चन इज p प्लस 4. त्यानंतर रिमाइंडर -17. इज इट क्लिअर? रिमाइंडर इट इज -17. आपण ही प्रोसेस इथं का स्टॉप केली? कारण रूल हा आपण लास्ट लेक्चरला ऑलरेडी स्टडी केलेला आहे. इथं काय आहे? पॉवर 1 आहे आणि इथं व्हेरिएबलच नाही आहे. जर व्हेरिएबल नसेल तर इथं आपल्याला पुढं जाताच येणार नाही आहे. इज इट क्लिअर? सो आपण इथं ही प्रोसेस स्टॉप केलेली आहे. सो थर्ड एक्झाम्पल इज थर्ड वन. 3x प्लस 2x स्क्वेअर प्लस 4x क्यूब डिवायडेड बाय x मायनस 4. इज इट क्लिअर? तर वन मोर एक रूल आहे. ही जी पॉलिनॉमियल आहे इथं ट्रायनोमियल आहे. दॅट मीन्स ही जी ट्रायनोमियल आहे ती काय करावी लागते? आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरनुसार इंडायसेसच्या डिसेंडिंग ऑर्डरनुसार लिहून घ्यावी लागते. इज इट क्लिअर? आपण रूल मेन्शन करूया. वी हॅव टू राईट the terms in descending order of indices. In descending order of indices.
इंडायसेस दॅट मीन्स पॉवर. तर पॉवर काय आहे? 3 आहे, इथं 2 आहे आणि इथं 1 आहे. दॅट मीन्स आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरनुसार सुरुवातीला हे अरेंज करून घ्यावं लागेल. म्हणजेच हेच कसं होईल? 4x³ प्लस 2x² आणि त्यानंतर 3x असं लिहावं लागेल. जितलं दॅट मीन्स हेच आपण कसं लिहिणार? x - 4 हे डिव्हिजर म्हणून येतील. त्यानंतर इथं आपण पॉवर इंडायसेसची ऑर्डर ही चेंज करून घेणार आहे, डिसेंडिंग ऑर्डरनुसार लिहिणार आहे. दॅट मीन्स 4x³ प्लस त्यानंतर 3 नंतर पॉवर डिक्रीजिंग ऑर्डर दॅट मीन्स 2 येईल. जितलं आणि 2 नंतर 1 येईल. डिक्रीजिंग ऑर्डरनुसार हे अरेंज करून लिहावं लागतं. हा रूल आहे आपला. जितलं सो आता पहिल्या टर्मला डिव्हाइड करायचं आहे. सो इथं आपण रफमध्ये काय लिहू शकतो? 4x³ म्हणजेच हे कसं लिहू शकतो? 4 × 3 टाइम्स x. जितलं x × x × x. जितलं डिवायडेड बाय x. इथं जरी बायनोमियल असली तरी पहिल्या टर्मचाच फक्त आपण विचार करत असतो. जितलं इथं काय होईल? एक्सला एक्स कॅन्सल होईल. सो रिमेनिंग काय आहे? 4 × x × x दॅट मीन्स 4x². जितलं सो राईट हियर 4x². 4x². जितलं तर 4x² x - 4ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो इथं आपण मल्टिप्लिकेशन घेऊया. 4x² मल्टिप्लाय बाय x - 4. जितलं दॅट मीन्स 4x² पहिल्यांदा या टर्मला आणि त्यानंतर या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. जितलं 4 × इथं कोइफिशियंट 1 असणार आहे. दॅट मीन्स 4 × 4 × 1 4 येतील आणि त्यानंतर x² × x दॅट मीन्स x³. जितलं त्यानंतर 4 × 4 दॅट मीन्स इथं मायनस आहे. सो ॲन्सर मायनसमध्ये येईल. 4 × -4 -16 आणि x². जितलं सो हे जे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे ते आपल्याला इथं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सो सबस्ट्रॅक्ट हियर 4x³ - 16x². जितलं सो सबस्ट्रॅक्शन असल्यामुळं साईन चेंज होईल. त्यानंतर इथं प्लस इथं मायनस ह्या ऑपोजिट टर्म्स झाल्या. सो कॅन्सल होतील. इथं 0 येईल. जितलं त्यानंतर प्लस 2x² आणि प्लस 16x² हे साईन आता झालेलं आहे. सो ॲन्सर काय येणार आहे? 18x². जितलं त्यानंतर ही जी रिमेनिंग टर्म आहे ती ॲज इट इज ड्रॉप डाऊन होईल. जितलं सो राईट प्लस 3x. जितलं त्यानंतर 18x² आता एक्सनी डिवाइड करायचं आहे. सो राईट हियर 18x² दॅट मीन्स 18 × x × x. जितलं डिवायडेड बाय x. सो एक्सला एक्स कॅन्सल होतील. रिमेनिंग काय आहे? 18 × x दॅट मीन्स 18x. 18x. सो राईट हियर प्लस 18x. जितलं तर 18xनी या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. जितलं सो आपण मल्टिप्लिकेशन घेऊया रफमध्ये. 18x मल्टिप्लाय बाय x - 4. जितलं सो इथं काय होईल? 18x × x दॅट मीन्स 18x². जितलं आणि 18 × 4 18 4चा मायनस येईल साईन. इथं -4 आहे. सो 18 × -4 दॅट मीन्स -72. हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्याला इथं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सो सबस्ट्रॅक्ट 18x² - 72x येईल. तर कारण एक्सने आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. जितलं -72x. जितलं तर हे सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे. सबस्ट्रॅक्शन घेताना साईन हे चेंज होते. सो या ऑपोजिट टर्म झाल्या प्लस आणि हे मायनस दॅट मीन्स एकमेकांना कॅन्सल होतील. त्यानंतर आता काय होणार आहे? 3x प्लस 72x दॅट मीन्स हे प्लस आहे. प्लस 3 आणि प्लस 72 दॅट मीन्स प्लस 75x. जितलं आता 75xला एक्सने काय करायचं आहे? डिवाइड करायचं आहे. सो राईट हियर 75x डिवायडेड बाय x. जितलं तर काय होईल? एक्सला एक्स कॅन्सल होतील. सो
रिमेनिंग काय आहे 75. इज इट क्लिअर? सो राईट हिअर 75 प्लस 75. तर प्लस 75नी या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर? आपण इथंच करूया एका बाजूला 75 मल्टिप्लाय बाय एक्स एक्स मायनस 4. इज इट क्लिअर? सो 75 इंटू एक्स म्हणजे काय होणार आहे 75 एक्स. इज इट क्लिअर? आणि 75 इंटू -4 दॅट मीन्स 75चा डबल किती 150 आणि 4 टाइम्स दॅट मीन्स 300 येतील. इज इट क्लिअर? आणि -300. इज इट क्लिअर? सो इथं काय येईल 75. हे जे आलेलं आहे मल्टिप्लिकेशन ते आपल्याला काय करावं लागणार आहे इथं सबस्ट्रॅक्ट करावं लागणार आहे. सो सबस्ट्रॅक्ट 75x -300. इज इट क्लिअर? सो सबस्ट्रॅक्शन असल्यामुळं साईन चेंज होतील. सो या दोन टर्म्स ऑपोजिट झाल्या सो एकमेकांना कॅन्सल होतील. आता 300चं साईन हे प्लस झालेलं आहे. सो रिमाइंडर काय आहे प्लस 300. इज इट क्लिअर? इथं आपल्याला ही प्रोसेस स्टॉप करावी लागणार आहे कारण डिव्हिजरमध्ये व्हेरिएबल एक्स आहे आणि त्याची पॉवर 1 आहे आणि इथं व्हेरिएबलच नाही आहे. इज इट क्लिअर? सो वी हॅव टू स्टॉप दिस ऑपरेशन. म्हणजेच हे आहे ते रफ वर्क आहे. इज इट क्लिअर? या साईडचं रफ वर्क आहे. सो आपलं ॲक्च्युअल हेच गणित आहे. सो वी कॅन राईट कोशंट. वी हॅव टू राईट कोशंट अँड रिमाइंडर. Quotient it is 4x² plus 18x plus 75. Is it clear? त्यानंतर रिमाइंडर 300. Remainder it is 300. Is it clear? Then next example. Fourth example is 2m³ plus m² plus m plus 9 divided by 2m minus 1. Is it clear? तो ऑलरेडी देतानाच काय दिलेला आहे ऑर्डर ही डिक्रीजिंग ऑर्डरमध्येच दिलेली आहे. सो ॲज इट इज आपण हे घेऊ शकतो. सो यू कॅन राईट 2m minus 1 like a divisor and 2m³ plus m² plus m प्लस 9 ही जी पॉलिनॉमियल आहे ती डिव्हिडंट म्हणून येईल. सो पहिल्या टर्मलाच डिव्हाइड करायचं आहे. सो इथं आपण रफमध्ये लिहूया रफ वर्क. पण या साईडला मेन्शन करतो आहोत. हे बेटर अंडरस्टँडिंगसाठी आहे. तुम्ही नाही मेन्शन केलं तरी चालेल. इज इट क्लिअर? रफ वर्क इथं आपण 2m² m³ आहे म्हणजेच हेच कसं लिहू शकतो 2m इंटू m इंटू m. इज इट क्लिअर? सो राईट m इंटू m इंटू m डिवायडेड बाय 2m. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं काय होईल mला m कॅन्सल होईल. त्यानंतर 2 1 चा 2 आणि 2 1 चा 2 म्हणजे रिमेनिंग काय आहे m इंटू m. इज इट क्लिअर? दॅट मीन्स m². सो राईट हिअर m². तर m²नी 2m minus 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो m² मल्टिप्लाय बाय 2m minus 1 हे जे मल्टिप्लिकेशन येईल ते इथं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. इज इट क्लिअर? सो m² इंटू m इथं कोइफिशियंट 1 आहे दॅट मीन्स 2 1 चा 2 त्यानंतर m² इंटू m दॅट मीन्स m³. इज इट क्लिअर? त्यानंतर m² इंटू -1 दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येईल -m². इज इट क्लिअर? हे जे मल्टिप्लिकेशन इथं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे -2m³ मायनस m². इज इट क्लिअर? सबस्ट्रॅक्शन आहे सो साईन ही चेंज होतील. इज इट क्लिअर? सो या दोन काय झालेले आहेत ऑपोजिट टर्म्स झालेले आहेत प्लस आणि मायनस. ऑपोजिट टर्म्स कॅन्सल होतील. नंतर m² प्लस m² दॅट मीन्स 1m² प्लस 1m² काय होतील 2m². इज इट क्लिअर? त्यानंतर याच्या रिमेनिंग टर्म्स आहेत त्या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होतील. सो राईट ॲज इट इज प्लस m प्लस 9. इज इट क्लिअर? त्यानंतर आता 2m² ला 2mनी डिव्हाइड करायचं आहे. सो राईट हिअर 2m² म्हणजेच आपण हेच कसं लिहू शकतो 2m इंटू m. इज इट क्लिअर? डिवायडेड बाय 2m.
सो एमला एम कॅन्सल, 2 1 जा 2, 2 1 जा 2, म्हणजे रिमेनिंग फक्त एम. इज इट क्लियर? सो राईट हियर एम, दॅट मीन्स वी हॅव टू राईट एम हियर. इज इट क्लियर? आता एमनी 2m मायनस 1ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो राईट हियर एम मल्टिप्लाय बाय 2m मायनस 1. आता m इंटू एम, दॅट मीन्स 1m इंटू 2m, दॅट मीन्स 2m स्क्वेअर. इज इट क्लियर? आणि m इंटू मायनस 1, दॅट मीन्स मायनस m. हे मल्टिप्लिकेशन इथं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. 2m स्क्वेअर मायनस m. इज इट क्लियर? सबस्ट्रॅक्शन आहे, सो साईन चेंज होतील. सो इथं ऑपोजिट टर्म्स झाल्या, प्लस आणि मायनस. ऑपोजिट टर्म्स कॅन्सल आणि m प्लस, आता हे साईन आलेलं आहे एमचं, m प्लस m, दॅट मीन्स 2m. इज इट क्लियर? सो राईट हियर 2m. त्यानंतर रिमेनिंगची टर्म आहे ती ॲज इट इज ड्रॉप डाऊन होईल. इज इट क्लियर? सो राईट प्लस 9 हियर. त्यानंतर आता 2mला 2mनी डिवाइड करायचं आहे. सो राईट हियर 2m डिवायडेड बाय 2m. इज इट क्लियर? हे काय आहे? 1च येईल. लाईक टर्म्स आहेत, एकमेकांना कॅन्सल होतील. ॲन्सर 1. इज इट क्लियर? सो राईट 1 हियर प्लस 1. तर 1नी याला मल्टिप्लाय केलं, सेम हीच बायनॉमियल येणार आहे. इज इट क्लियर? सो 2m मायनस 1. इज इट क्लियर? सो सबस्ट्रॅक्शन असल्यामुळं साईन चेंज होईल. त्यानंतर 2m मायनस 2m एकमेकांना कॅन्सल होतील. त्यानंतर 9 तर प्लस 1, दॅट मीन्स 10. इज इट क्लियर? रिमाइंडर हा 10 आलेला आहे. इथंच आपल्याला ही प्रोसेस स्टॉप करावी लागणार आहे, कारण इथं पॉवर काय आहे? 1 आहे. व्हेरिएबलची पॉवर 1 आहे आणि इथं व्हेरिएबलच नाही आहे. सो वी हॅव टू स्टॉप दिस ऑपरेशन. सो यू कॅन राईट कोशंट. इट इज सी कोशंट m स्क्वेअर प्लस m प्लस 1. m स्क्वेअर प्लस m प्लस 1. इज इट क्लियर? त्यानंतर रिमाइंडर प्लस 10. इज इट क्लियर? रिमाइंडर प्लस 10. Is it clear? Then next example. Fifth one, 3x minus 3x square minus 12 plus x raised to 4 plus x cube divided by 2 plus x square. आपला रूल काय आहे? आपल्याला हे जे इंडायसेस आहेत ते डिसेंडिंग ऑर्डरनी लिहावे लागतात. सो यू कॅन राईट दी टर्म्स. राईट हे मेन्शन करण्याची गरज नाही आहे, बट अंडरस्टँडिंगसाठी मी मेन्शन करते आहे. राईट दी टर्म्स इन डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसेस. इज इट क्लियर? इंडायसेसच्या डिसेंडिंग ऑर्डरनुसार आपल्याला ह्या टर्म्स अरेंज करावे लागणार आहे. म्हणजे हे सुरुवातीला काही पॉवर 4 येईल, त्यानंतर 3 येईल, त्यानंतर 2 येईल आणि त्यानंतर ही 1 पॉवर येईल. इज इट क्लियर? सो हेच आपण कसं लिहू शकतो? एक्स रेज टू 4, त्यानंतर एक्स क्यूब, त्यानंतर मायनस 3x स्क्वेअर. इज इट क्लियर? त्यानंतर प्लस 3x आणि मायनस 12. इज इट क्लियर? सो आपण ही जी टर्म आहे पॉलिनॉमियल ती आता डिव्हिडंट म्हणून घेणार आहोत. एक्स रेज टू 4 प्लस एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 3x मायनस 12. त्यानंतर ही जी बायनॉमियल आहे ती सुद्धा आपल्याला काय करावी लागणार आहे? ऑर्डरनुसार घ्यावी लागणार आहे. इथं एक्स स्क्वेअर आहे, सुरुवातीला एक्स स्क्वेअर प्लस 2 असं घ्यावं लागेल. इज इट क्लियर? सो राईट हियर एक्स स्क्वेअर प्लस 2. तर या पहिल्या टर्मला या पहिल्या टर्मनी डिवाइड करायचं आहे. या साईडला आपण रफ वर्क करूया. रफ वर्क. इज इट क्लियर? सो एक्स रेज टू 4 हेच आपण कसं लिहू शकतो? एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. इज इट क्लियर? किंवा 4 टाइम्स एक्स लिहिलं तरी चालेल. डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. इज इट क्लियर? सो इथं काय होईल? एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. इज इट क्लियर? एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल.
रिमेनिंग काय आहे एक्स स्क्वेअर. इज इट क्लिअर. सो जे रिमेनिंग आहे ते इथं लिहित असतो आपण. इज इट क्लिअर. त्यानंतर एक्स स्क्वेअरने आता या बायनोमियलला मल्टिप्लाय करायचं आहे. पण इथं मल्टिप्लिकेशन करून बघूया. एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर प्लस 2. इज इट क्लिअर. सो या टर्मनी या पहिल्या टर्मला दॅट मीन्स एक्स रेस टू 4 येईल. इज इट क्लिअर. त्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस 2 दॅट मीन्स 2x स्क्वेअर. इज इट क्लिअर. हे मल्टिप्लिकेशन इथं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. बट सी हिअर केअरफुली. इथं पॉवर 4 आहे आणि इथं पॉवर 2 आहे. सो पॉवरच्या खालीच पॉवर आपल्याला मेन्शन करावी लागेल. सो इथं पॉवर 3 आहे. सो हा गॅप आपण तसाच ठेवूया. त्यानंतर प्लस 2x स्क्वेअर. वन्स अगेन मी रिपीट करते. इथं काय आलेलं आहे आन्सर आपलं मल्टिप्लिकेशनचं आन्सर हे एक्स रेस टू 4. सो पॉवरच्या खालीच पॉवर मेन्शन केली. त्यानंतर इथं आलेलं आहे 2x स्क्वेअर. दॅट मीन्स पॉवर इथं 2 आलेली आहे. सो पॉवरच्या खालीच पॉवर लिहावी लागते. जे क्लिअर. सो इथं साईन चेंज होतील. इज इट क्लिअर. सो या ऑपोजिट टर्म्स होतील. प्लस आणि मायनस ऑपोजिट टर्म्स कॅन्सल झाल्या. त्यानंतर ही टर्म शिल्लक राहिलेली आहे मध्येच. ही सुद्धा ड्रॉपडाऊन करावी लागेल आणि या टर्मसुद्धा ड्रॉपडाऊन कराव्या लागतील. इज इट क्लिअर. त्यानंतर हे आपल्याला करायचं आहे -3 आणि -2 दॅट मीन्स -5 होतील. इज इट क्लिअर. -5 आणि एक्स स्क्वेअर. इज इट क्लिअर. त्यानंतर या टर्म्स आणि ही टर्म ॲज इट इज आपल्याला ड्रॉपडाऊन करायची आहे. प्लस एक्स क्यूब. त्यानंतर ॲन्सर काय आलं प्लस एक्स क्यूब मायनस 5x स्क्वेअर आणि या टर्म्स ॲज इट इज. इज इट क्लिअर. त्यानंतर आता एक्स क्यूबला एक्स स्क्वेअरनी डिव्हाइड करायचं आहे. सो राईट हिअर एक्स क्यूब म्हणजेच आपण कसं लिहू शकतो एक्स इंटू एक्स स्क्वेअर. इज इट क्लिअर. त्यानंतर डिव्हायडेड बाय एक्स स्क्वेअर. इज इट क्लिअर. सो एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील. रिमेनिंग एक्स. सो राईट एक्स हिअर प्लस एक्स. इज इट क्लिअर. आता एक्सनी या बायनोमियलला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. सो एक्स मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर प्लस 2. सो एक्स क्यूब एक्स इंटू एक्स स्क्वेअर दॅट मीन्स एक्स क्यूब प्लस एक्स इंटू 2 दॅट मीन्स 2x. इज इट क्लिअर. आता ही टर्म क्यूबवाली आहे ती क्यूबच्याच खाली लिहावी लागेल. त्यानंतर ही टर्म हिची पॉवर 1 आहे. सो पॉवर 1च्याच खाली ही मेन्शन करावी लागेल. इज इट क्लिअर. 2x ही 3xच्याच खाली लिहावी लागणार. सो साईन चेंज होतील. त्यामुळं काय होणार आहे ही टर्म कॅन्सल होईल. प्लस आणि मायनस ही टर्म कॅन्सल होईल. ही जी टर्म आहे ती ॲज इट इज ड्रॉपडाऊन होणार आहे. जे क्लिअर. त्यानंतर ही टर्मसुद्धा ॲज इट इज ड्रॉपडाऊन होणार आहे. जे क्लिअर. सो ही टर्म सुरुवातीला लिहून घेऊया 5x स्क्वेअर ॲज इट इज. त्यानंतर +3 -2 दॅट मीन्स 1 दॅट मीन्स 1 मेन्शन करायची गरज नाही आहे. 1x दॅट मीन्स x. इज इट क्लिअर. त्यानंतर ही टर्म ॲज इट इज -12. इज इट क्लिअर. त्यानंतर आता -5x स्क्वेअरला एक्स स्क्वेअरनी डिव्हाइड करायचं आहे. सो राईट हिअर -5x स्क्वेअर डिव्हायडेड बाय एक्स स्क्वेअर. इज इट क्लिअर. सो एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील. इज इट क्लिअर. सो रिमेनिंग काय आहे -5. इज इट क्लिअर. So write -5 here. That means we have to write -5 here. Is it clear? आता -5 नी या बायनोमियलला मल्टिप्लाय करायचं आहे. आपण मल्टिप्लिकेशन करून बघूया. -5 मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर प्लस 2. इज इट क्लिअर. सो ॲन्सर काय -5x स्क्वेअर मायनस इंटू प्लस. ॲन्सर मायनसमध्ये येईल. 5 × 2 10. हे मल्टिप्लिकेशन आपल्याला इथं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सो स्क्वेअर टर्मच्याच खाली लिहावी लागेल. सो -5x स्क्वेअर. त्यानंतर ही कॉन्स्टंट आहे. सो कॉन्स्टंटच्याच खाली मेन्शन करावी लागेल. इज इट क्लिअर. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर साईन चेंज होतील. त्यानंतर ही जी टर्म आहे ती ॲज इट इज ड्रॉपडाऊन होणार आहे. इज इट क्लिअर. त्यानंतर या ऑपोजिट टर्म्स झाल्या मायनस आणि प्लस एकमेकांना कॅन्सल होतील. आणि त्यानंतर ही टर्म ॲज इट इज एक्स. आणि त्यानंतर -12 आणि +10 दॅट मीन्स -2. इज इट क्लिअर. आता इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं पॉवर किती आहे
2 आहे आणि इथं पॉवर किती आहे 1 आहे. दॅट मीन्स रिमाइंडरची पॉवर काय झालेली आहे लेस झालेली आहे. दॅट मीन्स वी हॅव टू स्टॉप दिस ऑपरेशन. हा आपला रूल आहे. जर रिमाइंडरची पॉवर ही डिव्हिजरच्या पॉवरपेक्षा छोटी आली तर आपल्याला प्रोसेस ही स्टॉप करावी लागते. सो आवर आन्सर इज वी हॅव टू राईट क्वेश्चन. क्वेश्चन इट इज सी हियर x square plus x minus 5. So right here quotient is x square plus x minus 5. Is it clear? त्यानंतर remainder it is x minus 2. Is it clear? या साइडचं आपलं रफ वर्क आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल, 6th example is a raised to 4 minus a cube plus a square minus a plus 1 divided by a cube minus 2. Is it clear? ही बायनॉमियल आणि ही पॉलिनॉमियल यांच्यामध्ये आता आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. सो वी कॅन राईट ही जी बायनॉमियल आहे ती आता डिव्हिजन म्हणून येईल ए क्यूब मायनस 2. इज इट क्लिअर? त्यानंतर ही पॉलिनॉमियल डिव्हिडंट म्हणून ॲज इट इज आपण ड्रॉप डाऊन करूया. ए क्यूब ए रेज टू 4 मायनस ए क्यूब प्लस ए स्क्वेअर मायनस ए प्लस 1. हे ऑलरेडी देतानाच काय आहे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये दिलेलं आहे. सो आपण ॲज इट इज ड्रॉप डाऊन केलेलं आहे. सो सुरुवातीला आता या साईडला आपण रफ वर्क मेन्शन करूया. रफ वर्क सी हियर पहिली टर्म ए रेज टू 4 आणि त्याला आता ए क्यूबनी डिव्हाइड करायचं आहे. सो वी कॅन राईट ए रेज टू 4 म्हणजेच हेच आपण कसं लिहू शकतो ए इंटू ए क्यूब. इज इट क्लिअर? अपॉन ए क्यूब. इज इट क्लिअर? सो आता ए क्यूबला ए क्यूब कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? त्यानंतर रिमेनिंग काय आहे ए ओनली. सो राईट ए हियर. त्यानंतर एने आता या बायनॉमियलला मल्टिप्लाय करावं लागतं. सो आपण इथं मल्टिप्लिकेशन घेऊया. ए इंटू ए क्यूब मायनस 2 ए इंटू ए क्यूब दॅट मीन्स ए रेस टू 4. इज इट क्लिअर? त्यानंतर ए इंटू मायनस 2 दॅट मीन्स मायनस 2a. इज इट क्लिअर? हे मल्टिप्लिकेशन इथं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. बट सी केअरफुली पॉवरच्या खाली पॉवर आपल्याला मेन्शन करायची आहे. ए रेस टू 4 आणि इथं काय आलेलं आहे मायनस 2a दॅट मीन्स हे मायनस एच्या खाली मेन्शन करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? इथं पॉवर 1 आहे, एची पॉवर 1 आहे. सो पॉवरच्या खालीच पॉवर मेन्शन करावी लागणार आहे. सो राईट हियर मायनस 2a. इज इट क्लिअर? त्यानंतर हे सबस्ट्रॅक्शन साईन चेंज होतील. त्यानंतर काय होईल हे ऑपोजिट टर्म्स झाल्या एकमेकांना कॅन्सल होतील. त्यानंतर या ज्या रिमेनिंग टर्म्स आहेत त्या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे आणि ही टर्मसुद्धा ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. इज इट क्लिअर? सो या रिमेनिंग टर्म्स सुरुवातीला आपण मेन्शन करूया. मायनस ए क्यूब प्लस ए स्क्वेअर. त्यानंतर इथं 1 असणार आहे, कोएफिशियंट 1 असणार आहे. दॅट मीन्स 1 प्लस मायनस 1 प्लस 2 दॅट मीन्स काय प्लस 1. इज इट क्लिअर? म्हणजे इथं काय येणार आहे सी हियर मायनस 1 अँड प्लस 2 दॅट मीन्स प्लस 2 मायनस 1 म्हणजेच 1. इज इट क्लिअर? 1 मेन्शन करण्याची गरज नाही आणि ए दॅट मीन्स 1a दॅट मीन्स ए आणि हा 1 ॲज इट इज ड्रॉप डाऊन. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस ए क्यूबला आता ए क्यूबनी डिव्हाइड करायचं आहे. सो राईट हियर मायनस ए क्यूब डिवायडेड बाय ए क्यूब. आता काय होईल ए क्यूबला ए क्यूब कॅन्सल. इथं मायनस साईन आहे. सो ॲन्सर काय येणार आहे मायनस 1. इज इट क्लिअर? सो राईट हियर मायनस 1. तर मायनस 1नी या बायनॉमियलला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. सो सी हियर मायनस 1 मल्टिप्लाय बाय ए क्यूब मायनस 2. इज इट क्लिअर? मायनस इंटू प्लस दॅट मीन्स इथं ॲन्सर मायनस येईल. मायनस ए क्यूब आणि मायनस इंटू मायनस प्लस 2. इज इट क्लिअर? हे मल्टिप्लिकेशन आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे बट पॉवरच्या खाली पॉवर लिहायची आहे. इथं क्यूबमध्ये आहे सो क्यूबच्याच खाली लिहावं लागेल मायनस ए क्यूब. त्यानंतर इथं कॉन्स्टंट आहे दॅट मीन्स कॉन्स्टंटच्या खालीच ही टर्म लिहावी लागेल. इज इट क्लिअर? त्यानंतर साईन ही चेंज होतील.
सबस्ट्रॅक्शन असल्यामुळे साईन चेंज होतात. सो या अपोजिट टर्म्स झाल्या कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? सो हे जे रिमेनिंग आहे ते ॲज इट इज ड्रॉप डाऊन होईल. सो इथं रिमेनिंग काय आहे? ए स्क्वेअर प्लस ए आणि त्यानंतर 1 प्लस -2 म्हणजेच ॲन्सर हे मायनसमध्ये येईल, -1. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं डिव्हिजरची पॉवर 3 आहे आणि इथं पॉवर काय आहे रिमाइंडरची 2 आहे. दॅट मीन्स वी हॅव टू स्टॉप दिस ऑपरेशन. इज इट क्लिअर? आपल्या रूलनुसार जर रिमाइंडरची पॉवर ही लेस आली डिव्हिजरपेक्षा तर आपल्याला प्रोसेस ही स्टॉप करावी लागते. सो वी कॅन राईट कोशंट is a minus 1. Is it clear? And remainder is a square plus a minus 1. Is it clear? Dear friends, इथं आपण या प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन नंबर 1st, 2nd, 3rd, 4th, 5th आणि 6th हे एक्झाम्पल कव्हर केलेले आहेत आणि 7th वन थोडंसं ट्रिकी आहे. सो ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.